सध्या सगळे चौकीदार जोरदार चर्चेमध्ये आहेत, पण या चौकीदारांच्या प्रचारामध्ये चहावाला मात्र अडचणीत आला. कसा? तुम्हीच पहा. चौकीदारमुळे चहावाला अडचणीत. रेल्वेत चौकीदारच्या कपात दिला चहा. आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याची तक्रार. चौकीदार चोर है या काँग्रेसच्या टीकेला भाजपनं मैं भी चौकीदार म्हणत उत्तर दिलं. खरं त्यानंतर गेल्या काही दिवसात भाजपचे सारे नेते चौकीदार झाल्याचं पाहायला मिळालं. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून सर्वांनीच आपल्या फेसबुक ट्विटर अकाउंटवर नावाच्या पुढे चौकीदार ही उपाधीही लावली. याच नाऱ्याचा प्रचार करणं एका कंत्राटदाराला महागात पडलंय. सोशल मीडिया अकाउंटवर दिसणारे मैं भी चौकीदारचा नारा चक्क चहाच्या कपावरही उमटला. शताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या चहाच्या कपावर मैं भी चौकीदार असं छापण्यात आलं होतं. त्याच एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या पायल मेहता या प्रवाशानं ट्विटरवर या चहाच्या कपाचा फोटो ट्विट केला. हे आचारसंहितेचं उल्लंघन असल्याचा आरोप केलाय. अशा प्रकारे जाहिरात केली जात असल्याची आम्हाला कल्पना नव्हती असं स्पष्टीकरण IRCTCनं दिलंय. कंत्राटदाराला 1 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. अशा प्रकारे भाजपचा प्रचार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. मोदी सरकारनं प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी ठेवली आहे, पण यातून साडी आणि टिकलीही सुटलेली नाही. यानंतर आता रेल्वेच्या चहावरही चौकीदार असं छापण्यात आलंय. चहाच्या कपाप्रमाणे यापूर्वी रेल्वे तिकीट आणि एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवरही मोदींचे फोटो असण्यावर आक्षेप घेण्यात आला होता. निवडणुकांच्या या धामधुमीत कार्यकर्त्यांनी स्वतःला आवर घातलेलाच बरा, नाहीतर अशा चहाचा चटका बसू शकतो. सोनाली शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.